मराठा आरक्षणावरचा माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। शिंदे समितीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती। सापडलेल्या पुराव्यांची संख्या 54,81,400 वर। सार्वजनिक दस्तावेजात कुणबी मराठा कुणबीचे पुरावे सापडले। मराठा उपसमितीच्या बैठकीला आरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटनाही सहभागी होत्या। मराठा उपसमिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती। मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकवू, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यावर आदिवासी आमदारांचं आंदोलन स्थगित। धनगर समाजाला एसटी मधनं आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांचा विरोध। नरहरी झिरवाळ, किरण लहामटे, हिरामण खोसकर यांची उपस्थिती। सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीमध्ये मोठी वाढ। मर्यादा 14 लाखांवरून 20 लाखांवर। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। शालेय विभागासाठी देखील राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। 4,860 विशेष शिक्षकांच्या पदाला मान्यता। राज्यामधल्या होमगार्डच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ। 40,000 होमगार्डना लाभ होणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयातून होमगार्डना दिलासा। कोतवालांच्या मानधनात 10% वाढ। अनुकंपा धोरणही लागू। ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन तसंच प्रोत्साहन अनुदान मिळणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 5,000 तर मदतनीसांच्या मानधनात 3,000 रुपयांची वाढ। मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय। एमएमआरडी आणि एसआरए कडनं भागीदारी तत्वावरती झोपडपट्टीचा पुनर्विकास। मात्र 300 नको, 500 चौरस फुटांचं घर द्या, रहिवाशांची मागणी। धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी राज्य सरकारकडून भाडेतत्वावरील घर योजना। धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत राज्य सरकारचा निर्णय। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला राज्य सरकार गती देणार। एमएमआरडीला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय। ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला राज्य सरकार गती देणार। 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।